Hi students, myself Mrs. Sushma Sangle. The Academy has launched this English speaking course for free English speaking course for you. Now my topic on today's topic on the conversation, how we have to speak with someone, how we have to conversation with others. Now I will tell you. Okay students, now I will share you one page. आता एक पेज शेअर करून मी तुम्हाला दाखवणार आहे की whenever we are going to the shop or mall, that time there is if uh, we know how to speak in English, तर आपल्याला काय होतं त्याच्यामुळं आपण कशा प्रकारे बोलू शकतो इंग्लिशमध्ये हे आपल्याला काय होतं कन्व्हर्सेशन मध्ये समजतं. ओके, आता हे पेज मी तुम्हाला काय करत आहे शेअर करत आहे. कस्टमर, द कन्व्हर्सेशन बिटवीन द कस्टमर अँड शॉपकीपर. कस्टमर म्हणजे कोण, तर तो ग्राहक असतो आणि शॉपकीपर म्हणजे तो दुकानदार असतो. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये पहिल्यांदा शॉपमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय काय तिथं करायला लागतं, काय बोलायला लागतं हे आता आपलं मी तुम्हाला काय करणार आहे सांगणार आहे. ओके, फर्स्ट आय विल, याच्यामध्ये मी पेज शेअर केलेलं आहे ते बघा. फर्स्ट कन्व्हर्सेशन स्टार्ट फ्रॉम कस्टमर. आपण एखाद्या मॉलमध्ये गेल्या गेल्या आपल्याला कसं विचारतात की वेलकम. आता इथं बघा, इथलं कन्व्हर्सेशन. शॉपकीपर सेड, वेलकम टू अवर शॉप शॉपिंग मॉल सर. वेलकम टू अवर शॉपिंग मॉल सर. मीन्स हिअर इज मेल कस्टमर सर. ओके, वेलकम केल्यानंतर आपण काय म्हणतो, द कस्टमर सेड थँक यू. ओके, शॉपकीपर सेड हाऊ कॅन हेल्प यू सर. मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो. द कस्टमर सेज आय वॉन्ट टू अ गुड वॉच फॉर गिफ्ट. मला एक चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाचे एक वॉच पाहिजे आहे गिफ्ट देण्यासाठी. ओके, शॉपकीपर लेडीज और जेंट्स, व्हॉट टाईप डू यू वॉन्ट. लेडीज पाहिजे का जेंट्स सर, कोणत्या प्रकारचं पाहिजे आहे. मीन्स इट इज द लँग्वेज इज सो क्लिअर अँड पॉइंटेड. म्हणजे फक्त पॉइंटवर त्यांनी डायरेक्ट आलेले आहेत. त्यांना आपण मॉलमध्ये गेल्यानंतर असं विचारत नाहीत की हाऊ आर यू. ओके, डू यू वॉन्ट दिस दिस, दे डायरेक्ट दे हॅव टर्न टू द पॉइंट. ओके, कस्टमर सेड, ते विचारतात की लेडीज और जेंट्स व्हॉट टाइप डू यू वॉन्ट. शॉपकीपर सेड, देन कस्टमर सेड अ लेडी वॉच प्लीज. डू यू हॅव डू यू हॅव एनी. लेडी वॉच पाहिजे आहे तुमच्याकडे आहे का एका प्रकारचं. देन शॉपकीपर व्हॉट से ना, प्लीज हॅव अ लुक ॲट दिस showcase. Please look have this at this showcase. You can see all kinds of ladies watch. You can see all kinds of ladies watch. All kinds म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारची लेडीची घड्याळ इथं तुम्ही पाहू शकता. कस्टमर सेज थँक यू, प्लीज शो मी द फोर्थ वन्स. ते म्हणले थँक्यू, मला हे 4 नंबरचं घड्याळ आहे ते दाखवाल का. मग त्याने तिथे गेल्यानंतर आपल्याला एखादी वस्तू पसंत पडली तर तुम्ही म्हणताय ना, प्लीज शो मी दिस वन. हे मला दाखवता का. अशा प्रकारे आपण लँग्वेज वापरू शकतो. शो मी दिस वन मीन्स हिअर व्हॉट कस्टमर सेज, डू यू हॅव, प्लीज शो मी द फोर्थ वन. शॉपकीपर ऑफकोर्स हिअर इट इज. ऑफकोर्स, हा शुअर, दाखवतो की तुम्हाला. इट इज वन ऑफ द बेस्ट क्वालिटी वॉचेस सर. अगदी हे एका बेस्ट क्वालिटी मधलं घड्याळ आहे सर. कस्टमर, डू यू हॅव एनी वॉरंटी फॉर दिस वॉच. डू यू हॅव एनी वॉरंटी फॉर दिस वॉच. इफ समथिंग देर इज न्यू थिंग, त्याच्यामध्ये दुसरी कोणती गोष्ट असेल तेव्हा सुद्धा तुम्ही म्हणू शकता की ह्याच्यासाठी अजून वॉरंटीचं घड्याळ म्हणजे कोणती आहे का वॉरंटी. मग इथं घड्याळ घातलेलं आहे तिथं आपण म्हणू शकतो डू यू हॅव एनी वॉरंटी फॉर दिस प्रोडक्ट, फॉर दिस थिंग. ह्या वॉरंटीसाठी अजून आपल्याला कोणकोणत्या गोष्टीसाठी आपण वॉरंटी मागतो. टीव्ही, त्याचे मशीन्स जे असतात, टीव्ही, मिक्सर, फ्रीज. ओके, so many electrical machines we have to use in our home that all products have their own warranty. Okay,
What then shopkeeper said? See, yes, sir. We give 3 years warranty on this product. Yes, sir. या प्रोडक्टसाठी आमच्याकडे 3 वर्षांची गॅरंटी आहे. कस्टमर सेज व्हॉट्स द प्राइस? याची प्राइस काय आहे? शॉपकीपर सेड 880 ओनली. 880 म्हणजे 880 रुपये फक्त आहेत. कस्टमर थँक्यू टू मच. कस्टमर म्हणाला की थँक्यू टू मच. हे घड्याळ खरंच खूप छान आहे. आणि बघूया मग नेक्स्ट शॉपकीपर नॉट ॲट ऑल. ह्याची काही गरज नाही. इट्स अ जेन्युइन स्विच वॉच. हे कसलं आहे? अगदी जेन्युइन स्विच वॉच आहे. हिअर इज पिक्चर ऑल्सो वॉच. शॉपकीपर आहे. हिअर इज शॉपकीपर इज हिअर वॉट WT वॉच. देन कस्टमर सेज but I want a cheaper one. Do you have one? cheaper म्हणजे आता याचा अर्थ घ्यायचं स्वस्त घ्यायचं की मला ह्याच्यापेक्षा थोडं स्वस्त घड्याळ पाहिजे आहे. तुमच्याकडे आहे का? शॉपकीपर वाय नॉट? लुक ॲट दिस सेल. आहेत आमच्याकडे. हे तुमच्या किमतीची सुद्धा आहेत. बघा ह्या साईडला बघू शकताय. दे आर जापनीज. ती सगळी जापनीज आहेत. बघा मीन्स whenever we have to talk in the customer, if we are customer shopkeeper, how we have to speak with them? It is a short pattern for you. ओके. मग त्याच्यामध्ये मॉलमध्ये असेल किंवा फोनवर बोलणं असेल किंवा एखाद्यामध्ये आपण आपल्या टीचर बद्दल कन्व्हर्सेशन जर करायचं असेल, आपल्याला एखाद्या नोट्स बद्दल प्रॉब्लेम असेल तर आपण कसं बोलायचं? बघा, गुड मॉर्निंग टीचर. टीचर सेड गुड मॉर्निंग. ओके. टीचर आय हॅव वन प्रॉब्लेम. हो, वेट अ मिनिट. टीचर म्हणतील की वेट अ मिनिट. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? टीचर आय कांट सॉल्व दिस मॅथ्स प्रॉब्लेम. टीचर से वाय? Because it is I cannot calculate these two lines. Okay, teacher said, okay. After some time, I will tell you. Okay. Then you have, okay, thank you so much, teacher. But teacher said, वेलकम, यू आर ऑल राईट. म्हणू शकतो की नाही आपण? पण दिस इज द पोलाइट लँग्वेज वेन एव्हर वी आर स्पीकिंग विथ आवर टीचर. आपल्याला जेव्हा आपल्या टीचरांच्या बद्दल बोलायचं असतं त्यावेळी ती एक पोलाइट लँग्वेज असते. आलं लक्षात तुमच्या? आता आता जे मी कन्व्हर्सेशन दाखवलं तेच कन्व्हर्सेशन इथं आहे बघा. हा, हेच आपल्याला कन्व्हर्सेशन आता इथं आपलं हे दाखवत आहे मी. ओके. शॉपकीपर इन रेड and customer words in blue color. Here also the conversation of watch म्हणजे अगदी छोट आणि मोठ्या अक्षरात तेच कन्व्हर्सेशन आहे. शॉपकीपर देअर इज इन द शॉप. someone came to the shop and said welcome. Shopkeeper said welcome to our shopping mall, sir. Customer says oh thank you. Then shopkeeper said how can I help you, sir? मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो? त्याच्यानंतर कस्टमर सेड आय वॉन्ट अ गुड वॉच फॉर गिफ्ट. मला एक छान गिफ्टसाठी वॉच पाहिजे आहे. शॉपकीपर सेज लेडीज और जेंट्स सर? व्हॉट टाईप डू यू वॉन्ट? लेडीज पाहिजे की जेंट्स? लेडीज वॉच प्लीज. डू यू हॅव एनी? प्लीज हॅव अ लुक ॲट दिस शोकेस. यू कॅन सी ऑल काइंड ऑफ लेडीज वॉचेस. कस्टमर्स थँक यू. प्लीज शो मी द फोर्थ वन. हे आता जे कन्व्हर्सेशन मी तुम्हाला दाखवलं आहे किंवा सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मॉलचं होतं. आता तुम्ही काय करायचं ह्याच्यामध्ये अजून प्रोग्रेस करण्यासाठी आपलं स्कूलमधलं एखादं कन्व्हर्सेशन तयार करायचं. whenever you entered in the school and conversation between to your teacher and and with you. Okay, you have to discuss with some points. You have to note down that conversation. After that, you can write your conversation between to you and your friends.
ओके, तुझ्या आणि तुमच्या मित्राबद्दल जे कन्व्हर्सेशन होतं ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, लिहून आम्हाला होमवर्कला पाठवू शकता. हा तुमच्यासाठी एक छोटा होमवर्क आहे. यू हॅव टू राईट वन पेज कन्व्हर्सेशन बिटवीन युअर फ्रेंड्स अँड यू, other if or your teachers with you, or conversation right between your fathers विथ यू, म्हणजे पप्पांच्या बद्दल सुद्धा कन्व्हर्सेशन आपण करू शकतो. ज्यावेळी पप्पा घरात येतात त्यावेळी आपण म्हणू शकतो, हाय पापा. ते पप्पा आपले काय म्हणा, हाय बेटा, हाऊ आर यू पापा, आपण विचारू शकतो. देन आपले वडील काय म्हणू शकतात, आय एम फाईन, हाऊ आर यू बेटा, व्हॉट्स, आज काय घडलं असं म्हणतो, व्हॉट्स हॅपन टुडे. मग आपण म्हणतो, पप्पा आय प्लेड होल अ डे इन स्कूल, मी आज दिवसभर शाळेत खेळलो. आय एन्जॉय टुडेज डेट व्हेरी मच. देन ओ वा, मग आपले पप्पा काय म्हणू शकतात आपल्याला, अरे वा, इट्स सो नाईस. अँड व्हॉट अबाउट युअर स्टडीज, मग तुझ्या अभ्यासाबद्दल काय झालं. मग आपण म्हणतो आपल्या पप्पा किंवा फादर, टुडे इज नो स्टडी इन स्कूल, ओनली प्लेइंग, बिकॉज our sports are going on. Oh, your sports is going on. So, best luck to your all sports. So you have participate in any game? Then child said, yes, I am participate in kho-kho, cricket, running race. Uh, then running race. This all. Okay, very nice. Then practice it and डू इट व्हेरी वेल. प्रॅक्टिस कर आणि छान प्रकारे तू काय करू शकतोस, हा गेम जिंकून दाखव. ओके, थँक्यू पप्पा. दिस इज कन्व्हर्सेशन बिटवीन टू अवर फादर अँड यू. ओके, देन आवर मदर टू ममा, व्हॉट यू मेक टुडे, आज तू काय बनवलेस फॉर मी स्पेशल डिश टुडे. म्हणते, हो टुडे आय विल मेक बिर्याणी. ओ बिर्याणी, वाव, इट्स सो नाईस. प्लीज गिव्ह मी मोर बिर्याणी दॅन माय सिस्टर, माझ्या बहिणीपेक्षा मला जास्त बिर्याणी दे. ओ ओके, थँक्यू. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, घरामध्ये आपल्या फ्रेंड्स बरोबर, इतर कलिग्स बरोबर आपण ही कन्व्हर्सेशन आपलं चालू ठेवू शकतो, बोलू शकतो. मग जेव्हा आपण इंग्लिशमध्ये बोलायला चालू करणार आहोत तेव्हा आपण काय करू शकतो, याच्यामध्ये कन्व्हर्सेशन आपलं छान होईल आणि आपल्याला इंग्लिश सुद्धा छान बोलता येईल. मग आज मी किती छान तुम्हाला एका मॉलचं किंवा आपण घरातल्या पेरेंट्स बद्दल कसं छान कन्व्हर्सेशन मध्ये बोलायचं, आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके टी स्टुडंट्स, थँक्यू सो मच.